नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत विवाहामध्ये पती वृषभ राशीचा असेल आणि पत्नी कन्या राशीचा असेल तर त्या दोघांमध्ये डिवोर्स किंवा घटस्फोट होण्याची कारणं किंवा संभावना किती प्रमाणात असेल. अशी कोणती कारणं आहेत की ज्यावर लक्ष देणं गरजेचं आहे, अशी कोणती कारणं आहेत की जी समजून घेणं गरजेचं राहील, दोघांचे जे संपूर्ण व्यक्तिमत्व आहेत ही नेमकी कशा प्रकारची असतील, विवाहासंबंधी किंवा जीवनाकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन कशा प्रकारचा असतो, त्यांचा आशा अपेक्षा कशा प्रकारच्या असतात, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. डिवोर्स किंवा घटस्फोट आहे ही काही घटना नाही की जी एका दिवसात घडणारी आहे. यामागे तुम्हा दोघांचा म्हणजे पती आणि पत्नी या दोघांचा संपूर्ण जो विचार आहे किंवा ॲडजस्ट करण्याचा जो नेचर आहे तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा ठरतो. म्हणजेच तुम्ही एखादी गोष्टीमध्ये किती प्रकारात ॲडजस्ट होऊ शकता ही गोष्ट सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. आणि जर का एकमेकांचे स्वभाव ठाऊक असतील तर एखादी गोष्ट नेमकी किती ताणायची यावरती सुद्धा लिमिट येऊन जातं किंवा आपल्याला कळतं. तर साधारणतः दोघांचे जी संपूर्ण व्यक्तिमत्व आहेत ही जाणून घेणं थोडंसं गरजेचं ठरेल. सुरुवात आपण वृषभ राशीचे जे पती आहेत त्यांच्या स्वभावापासून करून किंवा व्यक्तिमत्वापासून. वृषभ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये द्वितीय स्थानामध्ये येणारी रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. या राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि स्थिर स्वरूप ही रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की वृषभ राशींच्या पुरुषांमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं राहणीमान. सुव्यवस्थित नीटनेटकट टापटीप अशा प्रकारचा त्याचा राहणीमान असतं. म्हणजे पुरुष असून सुद्धा यांना फॅशनचा जो सेन्स असतो तो खूप चांगला असतो. आणि फॅशन जे असतात ते सुद्धा ठळक फॅशन करणार नाही, सोबर फॅशन करतील. म्हणजे यांचे रंग जरी तुम्ही बघितलेत म्हणजे त्यांच्या कपड्यांचे म्हणा राहणीमानच्या संदर्भात ते सुद्धा तुम्हाला अगदी व्यवस्थित दिसून येते. फॅशन कशा प्रकारे कॅरी करायचे आहेत हे सुद्धा यांना चांगल्या प्रकारे ठाऊक असतं. आणि याच्या जोडीला यांचं बोलणं अतिशय सुंदर असतं. नेमकं विषयाला धरून आणि समर्पक अशा प्रकारचं यांचं बोलणं असतं. म्हणजे विषय कितीही गंभीर किंवा गुंतागुंतीचा जरी असला तरी अगदी सहजपणे समोरच्या समोर मांडते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हसत बोलणं, विनोदात्मक बोलणं किंवा विडंबनात्मक बोलणं हा जो भाग आहे हा भाग वृषभ राशींच्या पुरुषांमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतं. म्हणजे यांचा राहणीमान आणि त्यांचं बोलणं वागणं हे चांगलं असल्यामुळे नजरेत भरण्यासारखं अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व असतं. कलाप्रिय असतात. म्हणजे नृत्य, नाट्य, कला, चित्रपट, संगीत याची यांना लहानपणापासूनच आवड असते. अर्थात चांगला कान यांच्याकडे असतो. म्हणजे संगीताची जाण यांना चांगली असते. प्रत्येक वृषभ राशीचा जो पुरुष असतो तो बाथरूम सिंगर कमीत कमी असतोच. ही गोष्ट सुद्धा तेवढीशी महत्त्वाची आहे. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप काही सिरियस नसतो. एखादी गोष्ट कितीही किचकट असते, कितीही समजा ती त्रासदायक असते तरी ती सहन करण्याची ताकद, तयारी यांच्यामध्ये असते. म्हणजे यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाकडे बघून तुम्हाला कळणार नाही की प्रत्यक्ष जीवनात किती त्रासाला किंवा कष्ट यांना सहन करावे लागतात. त्या बाबतीत जो स्टर्डीनेस आहे तो स्टर्डीनेस यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे यांचं राहणीमान हे किती चांगलं असलं म्हणजे उच्च प्रकारचं किंवा अधिभौतिक सुखाची यांना आवड जरी असली तरी पैसे खर्च जास्त करणार नाहीत. प्रॅक्टिकल असतात, व्यवहारी असतात. पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे, कशा प्रकारे ते कमवायचे आणि कशा प्रकारे गुंतवणूक करायची याचं ज्ञान यांना अतिशय चांगल्या प्रकारचं असतं. अर्थातच या ज्या व्यक्ती असतात त्या सगळ्यांबरोबर अतिशय खुलून बोलतात. असं जरी असलं तरीसुद्धा या राशीमध्ये सुद्धा काही कमी किंवा कमीपणा वगैरे आहेतच. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधीकधी अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये या ज्या व्यक्ती आहेत म्हणजे वृषभ राशीचे जे पुरुष आहेत हे हट्टीपणा करतात. स्वतःच्या मतावर ठाम राहणं, स्वतःच्या मताशी तडजोड न करणं हा भाग दिसून येतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे समोरच्या व्यक्तीला ज्या गोष्टी अगदी साध्या, सोप्या, सूक्ष्म वाटत असते त्या गोष्टी ह्या स्वतःसाठी स्टेटस इश्यू करून बसतात आणि कधीकधी त्याचा परिणाम वैयक्तिक नातेसंबंधावरती होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात वाढते. तर या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. ह्यांना खानपानाची खूप आवड असते. चांगलं चुगलं खाणं, चटपटीत खाणं यांना तसं जास्त आवडतं. आता थोडं आपण कन्या राशीची जी स्त्री आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे थोडंसं बघू किंवा त्यांचं व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. कन्या राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 6व्या स्थानात येणारी ही रास आहे, स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो बुध आहे. या राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि ही जी रास आहे ही द्विस्वभावाची रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की कन्या राशीच्या स्त्रीमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं बोलण्यावरती जबरदस्त कमांड असते. शब्दांवरती चांगलं कमांड असते. समोरच्या व्यक्तीला काय अपेक्षित आहे, समोरच्या व्यक्ती नेमकी कुठल्या मूडमध्ये आहे, आपला मुद्दा समोरच्या व्यक्तीला कशा प्रकारे सांगायचा, कशा प्रकारे पटवून दाखवायचा, कशा प्रकारे वदवून घ्यायचा याचं उत्तम ज्ञान हे
कन्या राशीच्या स्त्रीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसतं. म्हणजे शब्दांचे खेळ कसे करायचे हे कन्या राशीच्या स्त्रीला खूप चांगल्या प्रकारे ठाऊक असतं. मुळातच चिकित्सक असतात, चौकस असतात, आकलनशक्ती, ग्रहणशक्ती खूप चांगली असते. यांच्याकडे प्रश्न बऱ्याच प्रकारचे असतात. म्हणजे क पासून सुरू होणारे बरेचसे प्रश्न यांच्याकडे असतात. म्हणजे कधी, का, कशापासून, कशामुळे, केव्हापर्यंत वगैरे सगळे क पासून सुरुवात होणारे बरेचसे प्रश्न यांच्याकडे असतात आणि त्याचे उत्तरसुद्धा हे घेतात. त्यामुळेच यांना जवळजवळ सगळ्या विषयावरचं ज्ञान असतं आणि ते सुद्धा सखोल असतं. त्यामुळे समोरच्या व्यक्तीबरोबर कम्युनिकेट करताना नेमकं काय बोलायला हवं, कशाप्रकारे बोलायचं हवं, कुठे थांबायचं, कुठे बोलायचं, याचं त्यांना ज्ञान चांगल्या प्रकारे असतं. आणि इथे एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे भरपूर काय बोलूनसुद्धा स्वतःकडचं फारसं काही सांगणार नाही. ही जी क्लुप्ती आहे किंवा ही जी हातोटी आहे ती फक्त आणि फक्त तुम्हाला कन्या राशीच्या स्त्रीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येईल. राहणीमानसुद्धा व्यवस्थित असतात, नीटनेटकं असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जबरदस्त अलर्ट असतात, जबरदस्त दक्ष असतात. प्रत्येक गोष्टी अगदी विचारपूर्वक करतील, कुठल्याही गोष्टीमधील अगदी तळापर्यंत जातील, खूप खोल विचार करतील आणि त्यामुळे बऱ्याच वेळा अतिविचार केल्यामुळे एखाद्या बऱ्याच प्रसंगी ते नेमक्या निर्णयापर्यंत सुद्धा पोहोचत नाही आणि त्यामुळे निर्णय व्यवस्थित न घेता आल्यामुळे बऱ्याचशा संधीसुद्धा यांच्या हातातून निसटून जातात. आणि होतं काय की एखाद्या गोष्टीवरती जर का तुम्ही बराच वेळ विचार केला तर त्यामुळे थोडंसं निगेटिव्ह होण्याची सुद्धा थोडीशी शक्यता जास्त असते. तर या गोष्टींकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्यामुळे निर्णय क्षमता यांची थोडीशी कमी असल्यासारखी वाटते. कुठल्याही गोष्टीच्या संदर्भात बिनधास्तपणा हा थोडा नसतो. म्हणजे एखादी गोष्ट जर का तुम्हाला करायची असेल तर ती अगदी बिनधास्तपणे करणं वगैरे हा प्रकार कन्या राशीमध्ये दिसून येत नाही. म्हणजे बऱ्याच वेळेस आपण काही व्यक्तींच्या बाबतीत असतं की जे होईल ते होईल, ही गोष्ट मी करणार, मी रिस्क घेणार. रिस्क टेकिंग कॅपॅसिटी जवळजवळ कन्या राशीच्या स्त्रीमध्ये नसते. ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे. परंतु मगाशी सांगितल्याप्रमाणे बौद्धिक स्तर खूप चांगलं असतं, चिकित्सक असतात, कम्युनिकेशन खूप चांगलं असतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैशाचा जो सेन्स आहे किंवा व्यवहारीपणा हा अतिशय चांगल्या प्रकारचा असतो. पैसे वाचवणं, बचत करणं, गुंतवणूक करणं, जास्तीत जास्त इन्कमचे सोर्स वाढवणं, हा जो भाग आहे हा भाग कन्या राशीच्या स्त्रीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो. ॲडजस्ट करणं किंवा इमोशनल नेचरसुद्धा यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. ह्याच्या सगळ्या गोष्टी चांगल्या. थोडंसं आरोग्याच्या संदर्भातले त्रास असतात, पाठीच्या पोटाचे त्रास किंवा डोकं दुखणं, हातापायाला मुंग्या येणं किंवा स्किन एलर्जी असणं, अशा प्रकारचे जे त्रास आहेत हे कन्या राशीच्या स्त्रीमध्ये थोडंसं जास्त दिसू शकतात. अर्थात कन्या राशीमध्ये एकूण 3 नक्षत्र येतात, उत्तरा, हस्त आणि चित्रा. पैकी उत्तरा आणि हस्त जी सोबर नक्षत्र आहे ती शांत आहे. बऱ्याच प्रमाणात हस्त नक्षत्र आहे हे थोडंसं घाबरट आहे, पटकन एखादी गोष्ट करणार नाही. एखादी गोष्ट करायची झाली तर बऱ्याच वेळेस विचार करतील, जे मगाशी मी मुद्दा सांगितला. चित्रा नक्षत्राची जी स्त्री आहे थोडीशी तुम्हाला वेगळी जाणार, थोडंसं बिंदास्त बेफिक्रीपणा थोडासा असू शकतो आणि हिचं सौंदर्य अगदी चित्राप्रमाणेच असतं. म्हणजे नक्षत्राचं जे नाव आहे चित्रासारखं त्यांचं नक्षत्र असताना राहणीमान सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापके, फॅशनचा सेन्स खूप चांगला असतो. तिखट सौंदर्यसुद्धा तुम्हाला यांचं दिसू शकतं आणि थोडासा स्वभावसुद्धा तिखट असू शकतो. तर एकंदरीतच अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे कन्या राशीच्या स्त्रीमध्ये दिसून येतं. जर का तुम्हाला नेमकं त्यांचं सौंदर्य, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गाभा समजला तर यांच्याबरोबर रिलेट करणं तसं पाहिलं तर सोपंच आहे. जसं आपण चर्चा करतो आहोत की वृषभ राशीचे पती आणि कन्या राशीची पत्नी वैवाहिक जीवनामध्ये असते. लक्षात घ्या, या दोन्ही ज्या राशी आहेत या कुंडलीमध्ये त्रिकोण योगामध्ये येणाऱ्या राशी आहेत किंवा नवपंचम योगामध्ये येणाऱ्या राशी आहेत. म्हणजे बरेचसे यांचे जे गुणधर्म आहेत ते तुम्हाला सेमच दिसते. पहिली गोष्ट म्हणजे दोन्ही ज्या राशी आहेत त्या थोड्याशा इमोशनल आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे प्रॅक्टिकल आहेत, व्यवहारी आहेत, पैशाचा संदर्भ त्यांना चांगला समजतो. आणि तिसरी जी गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे जिद्द चिकाटी वगैरे खूप चांगली असते. या दोन्ही राशींमध्ये समजावून घेण्याची जी कला आहे खूप चांगली असते. मानवती प्रभुत्व दोन्ही राशींचं खूप चांगल्या प्रकारचं असं. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. लक्षात घ्या, वृषभ राशीचे जे पुरुष असतात, खास करून वृषभ राशीमध्ये येणारे कृत्तिका नक्षत्रातले जे पुरुष असतात ते हट्टी असतात, आपल्या मतावर ठाम राहणारे असतात. थोडेसे वाणी थोडीशी तिखट असू शकते, बिनधास्तपणा, बेफिक्रीपणा थोडासा जास्त असू शकतो. किंवा या ज्या व्यक्ती असतात त्या इंडिपेंडेंट असतात, स्वतंत्रप्रिय असतात. हा जो भाग आहे भाग कन्या राशीच्या स्त्रीला थोडासा जाचक ठरू शकतो, थोडासा त्यांच्या हृदयाला लागू शकतो किंवा गोष्टी थोड्याशा वेगळ्या होतात होऊ शकतात किंवा पदोपदी अपमान झाल्यासारखं कन्या राशीच्या स्त्रीला वाटू शकतं. ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण आहे. गोष्ट थोडी म्हणण्यापेक्षा जास्त महत्त्वपूर्ण आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हट्टीपणा जो म्हणतो तो वृषभ राशीच्या पुरुषांमध्ये थोडासा जास्त दिसू शकतो. कन्या राशीच्या स्त्रीमध्ये हट्टीपणा जवळजवळ नसतो. ॲडजस्ट करायला त्या स्त्रिया नेहमीच तयार असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खर्च. जसं की वृषभ राशीचे जे पुरुष असतात हे कधी कधी खर्च करू शकतात, कारण त्यांचं राहणीमान हे व्यवस्थित असतं, नीटनेटकं असतं आणि त्याच्यासाठी ते खर्च करतील. अर्थात जास्त करणार नाही पण करतील.
हा जो भाग आहे तो कन्या राशीच्या स्त्रींना पटणारा नसतो, म्हणजे खर्च झाले तर त्यांना ते कसंसं होऊन जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्या राशीची जी स्त्री आहे चुकूनही कोणावरती विश्वास ठेवणं थोडंसं कठीण आहे. त्यांच्याकडे प्रश्न भरपूर असतात. अगदी साधी छोट्यातली छोटी गोष्ट जरी वृषभ राशीच्या व्यक्तीकडून केली गेली की जी कन्या राशीला पटलेली नसेल तर दिवसभर त्याच्यामागे प्रश्नांचा भडीमार करतील आणि त्यांना म्हणजे वृषभ राशीच्या पुरुषाला ते नको नकोसं होऊन जाईल. कन्या राशीच्या स्त्रीला नेहमीच असं वाटतं की आपल्या नवऱ्याने सगळ्या गोष्टी आपल्याशी शेअर कराव्यात, सगळ्या गोष्टी आपल्याला सांगाव्यात आणि स्वतःच्या आणि ती गोष्ट जर का केली गेली नाही वृषभ राशीच्या पुरुषाकडून तर मग ह्यांच्या मनात प्रश्न उभे राहतात, मग त्यांच्या मनात संदेह उभे राहतात आणि संशय उभे राहतात. हे संशय जर का तुमच्या वैवाहिक जीवनात एकदा प्रवेश केला की मग गोष्टी आणखीन थोड्याशा टोकाच्या होऊ शकतात किंवा घटस्फोटासाठी सुद्धा हे जे कारण आहे ते महत्त्वपूर्ण होऊ शकतं. ही गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. प्रश्न विचारणं किंवा अतिचिकित्सा चौकसपणा हा समोरच्यावरती अविश्वास दाखवण्याचा एक भाग असतो. हा भाग कन्या राशीच्या स्त्रियांनी मनामध्ये किंवा स्वभावामध्ये तो जाणून घेणं फार गरजेचं राहील. या गोष्टी तशा महत्त्वाच्या आहेत. परंतु मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर फार काय मोठे प्रॉब्लेम सगळ्या या दोन्ही राशीमध्ये येत नाही. आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी की वैवाहिक जीवनात फार महत्त्वाचे होते ते म्हणजे तुमचं कामजीवन. कामभावनेप्रती जे आकर्षण असतं वृषभ राशीच्या पुरुषांचं हे हेल्दी असतं, चांगलंच असतं. कारण कारण ती शुक्राची रास आहे. ही गोष्ट कन्या राशीच्या व्यक्तीमध्ये दिसून येत नाही, कारण कन्या जी रास आहे ही बुधाची रास आहे, नपुंसक ग्रह आहे. त्याच्यामुळे या गोष्टीवरती भरपूर काय बोललं जाईल कन्या राशीच्या स्त्रीकडून, परंतु प्रत्यक्ष कृतीमध्ये ती गोष्ट तेवढ्या प्रमाणात येणार नाही. हा सुद्धा भाग तेवढाच महत्त्वपूर्ण राहतो. अर्थात या गोष्टीवर जास्त बोललं जात नाही, पण ही गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे आणि या गोष्टीमुळे सुद्धा गोष्टी तुमच्यासाठी टोकाच्या होऊ शकतात किंवा डिवोर्सपर्यंत गोष्टी जाऊ शकतात. तर या जे आतापर्यंत आपण मुद्दे बघितले त्या मुद्द्यांवरती जर का तुम्ही काम केलं तर अर्थात डिवोर्स होण्याची संभावना आहे ही बऱ्याच प्रमाणात कमी होईल. त्याद्वारे गोष्टी काही वादविवादाच्या मत किंवा टोकाच्या होणार नाही. तर आणि समजा या व्यतिरिक्त जर काय प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन तुमच्या वैवाहिक जीवनात येत असतील तर त्याकरता तुमची कुंडली पाहणं थोडंसं गरजेचं ठरतं. कारण आतापर्यंत जे काय आपण बघितलं ते फक्त आणि फक्त चंद्र राशीवरून बघितलं. प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्रा व्यतिरिक्त सुद्धा बाकी 11 ग्रह आहेत, ते वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या कुंडलीवरती परिणाम करत असतात. ते कोणते आहेत, कसे आहेत, कशा प्रकारचे आहेत, तुमची कुंडली पाहून त्याद्वारे व्यवस्थित किंवा फार जास्त खोलात आपण त्या संदर्भात मार्गदर्शन करता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं वृषभ राशीचे पती आणि कन्या राशीच्या पत्नी जर का वैवाहिक जीवनात असतील तर त्या दोघांमध्ये घटस्फोट किंवा डिवोर्स होण्याची जी कारणं किंवा संभावना किती प्रमाणात असू शकेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.